नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीत फूट पडली। शिंदे गट आणि अजित पवार गट नाशिकमध्ये आमने सामने आले। ॲडव्होकेट महेंद्र भावसर हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत, तर शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर दराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या निवडणुकीतून आपण माघार घेणार नसल्याचं पवार गटाचे उमेदवार भावसर यांनी म्हटलंय। आमदार आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांची जीभ घसरली। शिक्षकांचे महत्त्वाचे 4 प्रश्न मार्गी लावा, शिक्षक कायम तुमचे गुलाम म्हणून राहतील असं किशोर दराडे मुख्यमंत्र्यांसमोर म्हणाले। अहमदनगरच्या लोणी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिक्षक संवाद कार्यक्रमात दराडे यांनी हे वादग्रस्त विधान केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विधानसभेसाठी सज्ज झाली असून विधानसभेची रणनीती ठरवण्यात आली। खासदार अमोल कोल्हे यांना महाराष्ट्र शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात आली। तसंच खासदार सुप्रिया सुळे राज्यभर महिलांचे मेळावे घेणार आहेत। लोकसभेच्या धक्क्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अलर्ट झालेत। सोलापूर जिल्हा एनसीपी अध्यक्ष दीपक साळुंखे आता सांगोला तालुक्यात जनसंवाद यात्रा काढणार आहेत। या माध्यमातून गावागावात जाऊन ग्रामस्थांच्या सर्व समस्यांचा निपटारा जागेवरच केला जाणार आहे। कोल्हापूर जिल्हा बँकेवर स्वीकृत संचालक म्हणून कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वीकृत संचालकांची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफांकडून एक नाव आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांकडून एक नाव निश्चित होईल असा अंदाज आहे। शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची यवतमाळच्या निवासस्थानी भेट घेतली। पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटप आणि संभाव्य उमेदवार याबाबत ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। बंद दाराआड या 2 नेत्यांमध्ये चर्चा झाली। यावेळी राहुल ठाकरे यांनी सावंत यांचं स्वागत केलं। यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीत प्रत्येकी 2 जागा मिळाल्या पाहिजेत। तिथले उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे असं जाहीर वक्तव्य नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी केलं। याआधी 2 जिल्ह्यांमध्ये फक्त एकच आमदार शिवसेनेचा होता। आता महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला 4 जागा मिळाव्यात अशी मागणी देशमुख यांनी केली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आला। सुनावणीला सतत गैरहजर राहिल्यानं 3000 रुपयांचा दंड ठोठावला। कोरोना असताना वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलनात बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याचाही आरोप नार्वेकरांवर आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले माजी आमदार केपी पाटील चेअरमन साखर कारखान्याची चौकशी करण्यात आली। बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची तपासणी करण्यात आली। पुण्यातून आलेल्या राज्य उत्पादन शुल्क पथकाने ही चौकशी केल्याची माहिती मिळते। याबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली। शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचं काम अपूर्ण असल्याची बाब समोर आली। छत्रपती शाहू महाराजांची 26 जूनला 150वी शतकोत्तर जयंती साजरी केली जाणार आहे। मात्र त्यांच्या जन्मस्थळ विकासाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। 2007 पासून विकास कामाला सुरुवात झाली, मात्र अनेक वर्ष उलटून गेली तरी काम पूर्ण झालं नसल्याची तक्रार शाहूप्रेमी करतात। भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर जलपर्यटन सुरू होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते याचं भूमिपूजन 24 जून रोजी होणार आहे। तसंच भंडारा विधानसभा मतदारसंघात अनेक कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे। त्यासाठी शहरातल्या माधवनगर मैदानात भव्य शामियाना उभारण्यात येतो। शिर्डीमध्ये माजी खासदार सुजय विखेंची फुल व्यावसायिकांसोबत बैठक झाली। कोरोना काळापासून साई मंदिरात लागू करण्यात आलेली हार फुलांवरची बंदी उठणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। परिसरातल्या शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं साईबाबा संस्थानकडे लेखी अभिप्राय मागवला। मोघम बोलायचं आणि संभ्रम निर्माण करायचा ही अनिल देशमुखांच्या कामाची पद्धत असल्याची टीका उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी केली। इतर पक्षातल्या काही आमदार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या संपर्कात असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला होता। त्यावर देसाईंनी हा पलटवार केला। सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला। यानंतर आता आमदार राम सातपुते हे पुन्हा माळशिरस मतदारसंघात ऍक्टिव्ह झाले। आपल्याला बीडचं पार्सल म्हणून जरी हिणवलं तरी आपण माळशिरस तालुक्यातच जनतेसाठी स्वतःला गाडून घेऊ। माझ्या मृत्यूनंतरही माझे अंत्यसंस्कार माळशिरस इथं होतील असं सांगत आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय। नांदेडमधले भाजप नेत्या सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिलाय। सूर्यकांता पाटील या माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत। भाजपचं प्राथमिक सदस्यत्व आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचाही त्यांनी राजीनामा दिलाय। कोणतीही कटुता मनात न ठेवता आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षल चळवळीचा प्रमुख गिरीधर यांनी पत्नीसह आत्मसमर्पण केले। नक्षल चळवळ या जिल्ह्यात कोलमडली असून फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलाचे मनापासून अभिनंदन केले।
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं। सरकारच्या आश्वासनानंतर तुर्तास उपोषण स्थगित करण्याचा निर्णय लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी घेतला। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही सरकारी शिष्टमंडळानं उपोषणकर्त्यांना दिली। छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातला वाद आणखी विकोपाला गेलाय। आम्ही कुणाला धमकी देत नाही आणि कुणी धमकी दिली तर हम किसी के बाप से डरते नहीं अशा शब्दात मंत्री छगन भुजबळांनी शेरो शायरी करत जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला। तर आम्ही देखील मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही असा पलटवार जरांगे यांनी केला। मराठी फक्त खंबीर राहा। मला घरी बसवलं तरी मी ओबीसींसाठी रस्त्यावर उतरून लढेन असं भुजबळांनी म्हटलंय। भुजबळांना राजकीय करिअरमधून उठवलं नाही तर बघा असा इशारा जरांगेंनी भुजबळांना दिला। यावरून भुजबळांनी जरांगेंवर पलटवार केलाय। तर समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून सर्वच नेत्यांनी सांभाळून बोलावं असं आवाहन मंत्री गिरीश महाजनांनी केलं। ओबीसी नेते बबनराव तायवाड यांच्या टीकेला जरांगे पाटलांनी जोरदार उत्तर दिले। भुजबळांसोबत स्टेजवर असताना तुमची भाषा तुम्हाला लक्षात नाही का असा सवाल जरांगे यांनी केला। जरांगेंची भाषा ओबीसी नेत्यांवर दिवसेंदिवस खालच्या स्तरावर जाते अशी टीका तायवाड यांनी केली होती। त्यांची उंची काय असा सवाल त्यांनी केला होता त्यावर जरांगेंनी हे उत्तर दिलं। मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक खालावली आहे। त्यांच्यावर संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहे। डॉक्टरांनी त्यांना पुन्हा सलाईन लावले। 2D इको ईसीजी यांच्यासह इतर तपासण्या करण्यात आल्या। त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचं सांगण्यात आलं। ओबीसी आरक्षणासाठी गेले 10 दिवस उपोषणाला बसलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना देखील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। जालन्यातल्या वीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। पुढचे काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवले जाणार आहे। ओबीसी मागण्यांसाठी पुण्यात उपोषण पुकारलेल्या अॅडव्होकेट मंगेश ससाणे यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। भुजबळांनी ससाणेंशी चर्चा केली। त्यांना सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली। त्यानंतर ससाणेंनी आपलं उपोषण मागे घेतलं। घटनात्मक पदावर राहून एका समाजाबाबत आकस बाळगणारे मंत्री छगन भुजबळ यांची हकालपट्टी करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानं मुख्यमंत्र्यांकडे केली। भुजबळ मंत्रिपदाच्या गोपनीयतेचा भंग करत असून जातीयवादी पद्धतीने ते आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केला। ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावल्याचं काम सुरू असल्याचा पुनरुच्चार पंकजा मुंडे यांनी केला। दोन्ही बाजूंनी समोरासमोर चर्चा झाली तर राज्यकर्ते हा प्रश्न सोडवू शकतात असं त्या म्हणाल्या। तसंच संविधानापेक्षा कोणीही मोठं नसून दोन्ही समाजांनी कायद्याचा विचार करत मार्ग काढावा असं आवाहन त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केलं। जातनिहाय जनगणना करून वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाका अशी भूमिका उदयनराजेंनी मांडली। मराठा आरक्षण प्रश्नी 23 मार्च 1994चा अध्यादेश हा कळीचा मुद्दा आहे। त्यात मराठ्यांना डावलून माळी धनगर बंजारी असं सर्वांना आरक्षण देण्यात आलं। त्यामुळे सध्या जातीजातीमध्ये तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जाती दुफळी माजत असल्याचं उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय। आरक्षणाचा विषय केंद्र सरकारचा आहे। राज्याकडे मागणी करणं म्हणजे लबाड लांडग्याचं ढोंग आहे। दुर्दैवाने यात मराठी माणसं एकमेकांसोबत लढतायत म्हणून मराठी माणसानं भाजपला जागा दाखवायला पाहिजे असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी केलं। नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए महासंचालकांची अखेर बदली करण्यात आली। एनटीए महासंचालक सुबोध कुमार यांची केंद्र सरकारनं बदली केली। नीट घोटाळ्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती तर विरोधकांकडून देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता। या प्रकरणी जागा आलेल्या सरकारनं अखेर सुबोध कुमारांवर बदलीची कारवाई केली। तर आयएएस अधिकारी प्रदीप सिंग खरोला हे आता एनटीएचे महासंचालक असणार। नीट पीजीची ही प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली। नीट पीजी प्रवेश परीक्षा आज होणार होती। या प्रकरणी नवीन तारीख आता लवकरच जाहीर केली जाणार आहे। नीटमधल्या गैरव्यवहारांच्या आरोपांवरून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला। सीईटी परीक्षा निकालामध्ये गोंधळ दिसतो। या संदर्भात आपण राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। या गंभीर प्रश्नी उच्च शिक्षण मंत्री का बोलत नाहीत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला। तर डीटीईचे डायरेक्टर भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत असल्याची टीका त्यांनी केली। सरकारच्या मृद जलसंधारण विभागाच्या 670 पदांची भरती प्रक्रिया रद्द झाली होती। आता नव्याने ही फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मंत्री संजय राठोड यांनी जाहीर केला। ही फेरपरीक्षा 14, 15 आणि 16 जुलैला टीसीएस कंपनीच्या 10 अधिकृत केंद्रांवरच होणार आहे। अकोल्यामध्ये 25 जूनपूर्वी 100% पाठ्यपुस्तक वितरित करण्याचं नियोजन आहे। सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली। अकोल्यामध्ये पुस्तकांचा साठा प्राप्त झाला असून 25 जूनपूर्वी शाळांमध्ये पुस्तकांचं वाटप होणार आहे।
अकोल्यात पावसामुळे पोलीस भरती प्रक्रियेत बदल करण्यात आलाय। मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली। आता ही मैदानी चाचणी 9 जुलै रोजी होणार आहे। अकोला पोलीस दलामध्ये 195 पोलीस शिपाई पदासाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे। वाशिम जिल्ह्यात पोलीस भरतीची मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली। मैदानी चाचणी आता 26 जूनला होईल। मुसळधार पावसामुळे वाशिम पोलीस स्टेशन कवायत मैदानावर चिखल झाल्यानं चाचणी रद्द झाली। वाशिम पोलीस दलातल्या 68 शिपाई पदासाठी 4175 उमेदवारांचे अर्ज आले। केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 100 ई बसेसचा प्रकल्प मंजूर झाला। तसंच चार्जिंग स्टेशनसाठी 18 कोटी रुपयांच्या निधीला यापूर्वी मंजुरी दिली होती। खासदार धनंजय महाडिक यांनी ई बसेससाठी पाठपुरावा केला होता। तसंच बस डेपो नूतनीकरणासाठी 12.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। पंढरपुरात आषाढी वारी काळात 7 जुलै ते 26 जुलैपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मातेचं 24 तास दर्शन भाविकांना मिळणार आहे, अशी माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होण्यापूर्वी 7 जुलै रोजी देवाचा पलंग काढला जाणार आहे। तसंच मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाल्यानंतर त्यांना सन्मानानं देवाच्या शासकीय महापूजेबाबत निमंत्रण समितीकडून दिलं जाणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी नाशिक शहरात दाखल झाली। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं पालखीचं स्वागत करण्यात आलं। शहरातल्या पंचायत समितीच्या परिसरामध्ये यावेळी महिलांनी पालखीसमोर फुगडीचा फेक घेतला। धाराशिवमध्ये सध्या झेंडूच्या फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलेच दिवस आले। बाजारात झेंडूच्या फुलांचे भाव वाढले। जवळपास 10 वर्षांनंतर झेंडू 100 पार गेला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वर्धामध्ये महायुती सरकारकडून निकृष्ट दर्जाचे बियाणे वाटप केले जातात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला। सरकार महामंडळाकडून महाबीज 50% अनुदानावर वाटप करण्यात येते, मात्र त्याची उगवण्याची क्षमता नसल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला। रायगडच्या महाडमध्ये सकल हिंदू समाजानं गोहत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढला। चौदार तळे इथं प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। 4 दिवसांपूर्वी गोहत्येच्या घटनेचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला। गोहत्या करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये खासदार आमदारांनी आंदोलन केलं। महामार्ग रद्द करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन केलं। यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे यांना निवेदन देण्यात आलं। मीरा भाईंदरमध्ये महायुती सरकार विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं। महापुरुषांचा अपमान, जाती धर्मामध्ये तेढ, पेपरफुटी, वाढलेली गुन्हेगारी, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था यावरून काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला। गलिच्छ राजकारणात मग्न भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसनं चिखलफेक आंदोलन केलं। नाशिकच्या पंचवटी भागामध्ये सुरू असलेला तणाव निवळला। आक्षेपार्ह पत्रकं वाटल्यानं निमानी परिसरामध्ये सुरू असलेलं आंदोलन काळाराम मंदिरापर्यंत पोहोचलं होतं। पोलिसांनी आरोपीला अटक करून कारवाईचं आश्वासन दिलं। त्यानंतर काळाराम मंदिरात बुद्धवंदना करून आंदोलन मागे घेण्यात आलं। बदलापूरमधल्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते। पहिल्याच पावसामध्ये रस्त्यांच्या कामाची पोलखोल झाली, मात्र यामुळे प्रवासी त्रस्त झाले असून त्यांना खड्डे चुकवत वाहन चालवावं लागतंय, तर वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतोय। लवकरात लवकर उड्डाणपूल दुरुस्त करावा अशी मागणी होती।